नमस्कार, वेलकम बॅक. मी पाटील ब्लॉगर. आज एक नवीन दिवस, नवीन व्हिडिओ. आज चाललोय कनकेश्वरला. तर तुम्ही बोलाल आता परत कनकेश्वरला का? गेल्या वर्षी आम्ही व्हिडिओ बघितला होता, पण काय झालं, आज आमच्या टीम मेंबरमध्ये नवीन आमचा जो जुना मित्र माझा शुभम, तो आज आमच्यासोबत आहे. पण आज व्हिडिओ करणार नव्हतो, आज खास तो आहे, त्याच्यासाठी व्हिडिओ करतोय आणि नवीन एन्जॉयमेंट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल. तुम्ही जसं आम्हाला आधीच्या व्हिडिओनं प्रेम दिलं, सपोर्ट दिला, तसाच तुम्ही दाखवा. आपलं पण चॅनल नवीन आहे, आपल्याला ग्रो अप करत आहे. तुमच्या सर्वांच्या मदतीने आपल्याला पुढे जायचं आहे. त्याच्यामुळे आता ऑन द वे तुम्हाला भेटतो, काय काय करतोय, मजा काय नाही करत तुम्हाला दाखवतोय आणि डायरेक्ट कनकेश्वरला जातोय. मग हा बघा, हा आमचा आज माणूस, हा त्याचा बड्डे आहे. गेल्या वर्षी पण आम्ही कनकेश्वरला गेलो होतो, तेव्हा पण ह्याचा बड्डे होता आणि खाली येऊन केक कापला होता. आज पण ह्याच्या बड्डे निमित्त आम्हाला वरती पार्टी आहे, स्पॉन्सर आहे पूर्ण ट्रिप. त्याच्यामुळे आज ह्याच्या बड्डेला चाललेलो आहोत आम्ही कनकेश्वरला. फायनली आता कनकेश्वरला आम्ही पोचलो. कारण काय झालं, मागच्या वेळेचा पण आपण हा कनकेश्वरचा ब्लॉग केला होता आणि त्यावेळेला पण सेम अशी कंडिशन होती की आमचा मित्र मंथन, त्याचा बड्डे होता आणि आता पण सेम त्याच्या बड्डेच्या दिवशीच आम्ही आता आलोय. आणि सध्या तरी त्यांनी आता स्पॉन्सर केलेला आहे. आता पुढचं बघू काय होतंय. हे बारीक सारीक म्हणजे रे, जास्त काय नाही. केक तर त्याचा संध्याकाळी बघू आपण काय करायचं आहे. आता कनकेश्वरला पोहोचलोय, पण त्या ब्लॉगपेक्षा हा ब्लॉग थोडा अजून वेगळा होईल. कारण जाणार होता आपण सेम लोकेशनला, पण सेम नाही होणार आहे. काय काय थोडं डिफरंट होणारच आहे आणि धम्माल आम्ही तेवढी करणार आहोत. कारण सेम टू सेम काहीच नाही तुम्हाला दिसणार. त्याच्यामुळे तुम्ही लास्टपर्यंत राहा आणि फुल एन्जॉय करा. आज संडे आहे. संडे असल्यावर गर्दी बघा किती असते, कारण कुठून लांबून लांबून लोक येतात. इकडे ह्या एवढ्या गाड्या लागल्यात, आपल्याला पूर्ण वरपर्यंत जायचं आहे. आणि आपल्या पाठी बघितलात, पाठून सर्व येतात आणि पाठी पण एवढ्या गाड्या सर्व लागलेल्या आहेत. आणि आज आमच्यासोबत आलेला आमचा जिवलग मित्र, लहानपणापासून आम्ही सोबत, शुभम. त्याच्यामुळे आज कसं होतं, आम्ही खूप फिरतो, पण ह्याला कसं मूर्त लागत नाही. लहानपणासारखं अजून मोठा झाला तरी कधी बोललो चल, काय प्रत्येक वेळी ह्याचं नाही असतं. आणि आमची हे तुम्हाला आता चेहरे पाठ झाले असतील, हे लोक कंटिन्यू असतो आम्ही सोबत. हा आता खूप दिवसांनी आलाय आमच्यासोबत. त्याच्यामुळे आज व्हिडिओ तर करणारच. आज व्हिडिओ करणार नव्हतो, पण बोललो आज ब्लॉग आपण बनवूया, कारण आज खास मित्र आला आज. त्याच्यामुळे आज पूर्ण ब्लॉग आपला एन्जॉय होणार आहे, फुल धमाल तर आहे. आणि गर्दी खूप आहे, त्याच्यामुळे पोहण्याला चाललेलं, पण पोहू की ना आम्हाला अजून माहिती नाही. त्याच्यामुळे बघू वरती गेल्यावर काय हलावं आहे. काय वाटतंय, तू बऱ्याच दिवसांनी आमच्यासोबत आलास? काय ना, आनंदच वाटतोय. आपल्या मित्राला सपोर्ट करा फुल. बस असे तुम्ही अर्ध्या टप्प्यावर आलेत की इथे तुम्हाला खाण्याची दुकानं पण भेटून जातील. आणि अजून बघा, आम्ही अर्ध्यावर पण नाही पोचलोय, पण ठिकाणावर अशी खाण्याची दुकाने पूर्ण आहेत. मकई वगैरे. ख्वाहिश आहे की काफी राणा गाण्यावर माझे रील्स बनव बोलतोय, मला पण व्हायरल व्हायचं आहे, फॉलोअर्स वाढवायची. बोलतो ठीक आहे बनव, नाही तर बोलत राहिला मित्र काय कामाचा, असं नको. असं लपतोय इकडं बघा, केवढ्याची पिशवी घेऊन आलाय मोबाईलच्या कव्हरसाठी. आयला 10 रुपये खर्च तरी करतास, कव्हर आणतच. आज 50 एकरचा मालक आहे, याला साधं दिसतंय, पण कोण बोलल याला. तो तुम्ही ब्लॉग बघितला त्याच्यानंतर आता ह्या वर्षी 2023 मध्ये आलोय आणि हे इथे रॅलिंग केलेलं आहे, 2 मध्ये पार्टिशन केलंय. पण खरंच खूप मस्त वाटतंय. त्याच्यामुळे कसं होतं, पायऱ्या ज्या स्लिपरी होतात, त्याच्यामुळे हात पकडायला पण पूर्ण भेटतात, याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. इथे हे बघा, ही नंदीची मूर्ती लागते. इथं आलो म्हणजे आपण पोहोचलो. थोडंसं अंतरावरती जरा आरामासाठी आम्ही इथे बसलोय. इथे तुम्हाला पाण्याची पण व्यवस्था आहे. तोंड वगैरे धुवायचं असेल तर इथून आपण हे करून वरती जाऊ शकतो. कनकेश्वरचा हा इकडून जो मापगावरून आपण चढतो
आता मेन हा इथून हा एंट्रन्स आहे. फायनली पोचलो आपण. इथून आत जाऊया आणि पोखरणीवर बघा किती गर्दी आहे. आता पोहाय इथे पण हॉटेल आहे. इथे पण सगळं खाण्यापिण्याची आपली सोय होऊ शकते. फायनली देवळाचं दर्शन आपल्याला बाहेरून झालंय. आता आतमध्ये जातोय. कोणती गर्दी नसेल. आणि नेहमीप्रमाणे आमचा मृणाल. आणि हे इकडं पण कुंड आहे. पण ह्या कुंडात पोहायला परमिशन नाही. इकडे जर या कुंडात जर पोहलो तर डायरेक्ट 500 रुपये दंड आहे. त्याच्यामुळे इकडे हे बंदच केलेलं आहे. त्याच्यामुळे हे इकडे देवळाचं काम चालू आहे वरती. आणि आता आम्ही चाललोय पहिला आतमध्ये. आणि तुम्हाला जो मी बोललो होतो ना, जो आपला झिराड गावाच्या वरतून जो आपण वॉटरफॉलला गेलो होतो तिथून जो रस्ता येतोय तो हा बघा. तो ह्या साईडून रस्ता आहे. त्या रस्त्याने जर आपण झिराड गावातून आलो तर डायरेक्ट इकडे येऊन डायरेक्ट आपण देवळाच्या जवळ पोहोचतो. हा आपला आता जो आपण आलो तो मापगाववरूनच आलोय. त्याच्यामुळे हा झिराड गावातला जो रस्ता आहे पूर्ण येतोय. आता आम्ही लोक वरती पोहोचलोय. आता गर्दी नाही आहे त्याच्यामुळे वरती दर्शन आतमध्ये देवळात जातो दर्शनाला. आणि तुम्हाला हा रोड पाठीमागचा दाखवला. त्याच्यानंतर दर्शनाला जाऊन वरती जे आपलं ब्रह्मकुंड आहे समोरचं पाठीमागं तुम्हाला दाखवलं. त्याच्यानंतर वरती जे गायमुख आहे तिथे आपण जातोय. जरा पोटपूजा वगैरे तिथे करणार आहोत. फिरू. कारण कुंडामध्ये बघितलं कुंडामध्ये भरपूर गर्दी आहे. त्याच्यामुळे पोहू का असं वाटत ना आपण. त्याच्यामुळे नाही. आणि हे बघा हे इकडे पाठीमागे पाचवाला नळ वगैरे आहे.
तुम्ही बघितलं की आम्ही आतमध्ये जाऊन आलो, दर्शन घेतलं आणि बघितलं नंतर जास्त मधल्या वाराला गर्दी कमी असते आणि श्रावणामध्ये सोमवारी तर भरपूर गर्दी असते, फक्त मधल्या वाराला थोडी गर्दी असते आणि संडे, सोमवार आणि संडे ह्या 2 वारांना खूप गर्दी असते. आणि जे भक्त भाविक आहेत, जे खरंच शिवशंकराचे भक्त आहेत, जे मनापासून त्यांना हे करतात, ते खरंच खूप गर्दी आहे. आणि असं नाही की आपल्या अलिबागमधलेच लोक आहेत, कुठून कुठून बाहेरून लोक येतात खास दर्शनासाठी, इथला सर्व जे इथली जी गोष्ट आहे ती अनुभवण्यासाठी. कारण का बाकीच्या टायमाला जर तुम्ही आलात ना तर तुम्हाला इतकी मजा येणार नाही, पण जर तुम्ही पावसाळ्यामध्ये म्हणजे श्रावणामध्ये आता येत आहे तर सर्वकडे हिरवळ, कुंडा भरलेले असतात, पोहायला सर्वांची गर्दी असते, त्याच्यामुळे इतकं वातावरण मस्त होऊन जातं ना की तुम्ही विचार करू शकत नाही. त्याच्यामुळे ह्या टायमामध्ये खास आहे ना खूप गर्दी असते, खूप गर्दी असते. आता पण मी बघितलं आतमध्ये कंटिन्यू माणसं म्हणजे जे आपले भाविक दर्शनासाठी येतात ते कंटिन्यू चालू आहेत, कंटिन्यू तुम्हाला मी जितकं जमलं तितकं मी तुम्हाला दाखवलं. आतमध्ये आम्ही दर्शन घेऊन आलो, आता इथे थांबलोय. आता इथून काय करतोय की आता तिकडे गाईमुख आहे, गाईमुखावर जातोय, गाईमुखावरचं सगळं बघतो वगैरे आणि तिथे जरा आपण जे खायला आणलं होतं ते खाऊन घेतो आणि नंतर मग आता कुंडात तर नाहीच पोहणार, कुंडात भरपूरच गर्दी आहे. थोडंसं आता फिरू आणि मग डायरेक्ट खाली जाऊया. आणि आता आपल्या मित्राचा आहे बड्डे, तर त्याचं काय प्लॅनिंग होतं संध्याकाळचं ते बघतोय. त्याच्यामुळे आता सध्या तरी असा प्लॅन आहे की सध्या जाणार गाईमुखावर, खाणार वगैरे आणि मग तिथून मग खाली जाणार आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे काय, जर तुम्ही वरती येताय, समजा बाहेरून आलात किंवा इथल्या लोकांना माहिती असेल, पण जर कोण बाहेरून येत आहे आणि तुम्हाला जर वरती राहायचं आहे तर राहण्यासाठी वरती रूम पण आहेत, पाणी वगैरे तर फुल असतं, त्याच्यामुळे ते पण टेन्शन नाही. राहण्याची उत्तम सोय आहे वरती. आणि वरती कसं होतं, जे इथले स्थायिक लोक आहेत त्यांचे घर आहेत वरती, त्यामुळे खाण्यापिण्याचं पण काय टेन्शन नाही. त्यांची दुकानं आहेत, तिथे तुम्ही नाश्ता काय वेफर्स, लेस वगैरे, तुम्हाला थंडा वगैरे हवे सर्व मिळून जाईल. त्याच्यामुळे राहण्याची वरती एकदम उत्तम सोय आहे. वरती येऊन तुम्ही राहू पण शकता आणि तो एक अनुभवायचा असेल ना तर एक दिवस खरंच तुम्ही स्टेसाठी या आणि तोही अनुभव खरंच मस्त आहे. आणि पावसाळ्यात तर अगदी उत्तम, मग बाकीच्या वेळेला येण्यापेक्षा. त्याच्यामुळे तुम्हाला ते पण दाखवतं. वरती रूमची पण पूर्णपणे व्यवस्था आहे. हे बघा, तुम्हाला जे बोललो होतो, जे वरती जी राहण्याची सोय आहे त्या ह्या पूर्ण रूम्स आहेत वरती. आणि आत्ता हे शेड वगैरे झाली सगळं. आणि ही इथं विहीर आहे, हे इथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि इथे ते मला वाटते आपले जे स्थायिक असतात ते इथे राहत असतील त्यांचं आहे. पण मला वाटतं हे इथलं सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे, पैसे घेत नाही. कारण राहण्यासाठी हे बघा मस्त मोठे मोठे हॉल आहेत. पण इथला जो अनुभव आहे ना तो खरंच एकदा तरी तुम्ही अनुभवायला पाहिजे. हा एकदम असा निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा जो अनुभव आहे तो खरंच खूप वेगळा आहे. त्याच्यामुळे हे बघा कसला माहोल भारी आहे आणि रात्रीचं कसली मजा येत असेल, एकदम खूप धमाल. आता इथे पोचलो, जे बोललो होतो गाईमुख आहे ते बघा, हे जे गाईमुख आहे आणि हे इथलं पाणी बघू शकता किती कंच दिसतंय, पूर्ण ट्रान्सपरंट आहे, पूर्ण खालचा तळ दिसतोय. आणि असं बोलतात की ते गाईच्या वरती जे ओपन असं स्पेस आहे त्यात जर वरतून कॉईन टाकलं तर आपली इच्छा पूर्ण होते. आपल्याला माहिती नाही असं होतं की नाही, पण मागच्या वेळी आम्ही ट्राय केलं होतं, पण आय थिंक सो मला वाटतं गेलता नाही गेलता मला तर आठवत नाही, पण केलं होतं. आता आमची बाकीची मंडळी त्या साईडला आहेत, सर्वजण पठारावर आता जेवणाची सोय करतात, त्याच्यामुळे आम्ही पण तिकडेच जातोय. पडलो हे लोक आमच्या आधी हल्ले होते आणि हा आमचा गौरव बघा गाणी बोलताय. बोल गे गाणी ना तुम्ही बोलत, मी बोलत. आणि मयूर शिंदे सोडा आता इथे तरी देव का पावला मिळतो आपल्याला. हा आमचा बर्थडे बॉय आणि स्पेशल गेस्ट. हा स्पेशल गेस्ट. आणि इकडे हा स्पेशल गेस्ट शुभम म्हात्रे. आता हे बघा आम्ही भजी आणली, पाव घेतले आणि जिलेबी एकदम शॉर्टकटमध्ये. आणि इकडे सगळी मंडळी बसली. आणि खास सांगायचं असं की जे आपण खायला आणतो ना ते आपल्या बॅगमध्ये भरा आणि घरी घेऊन जा, घरी जाऊन टाका. कारण इथे घाण करू नका, कारण इथे पण परत सेम कंडिशन आहे जसं आपण त्या वॉटरफॉलला गेलो होतो आपल्या इथल्या
त्याला पण मी तुम्हाला दाखवलं आणि तेच सांगितलं. आता आम्ही मागे पण सागरकडे गेलो होतो, पण आम्ही जे आमचं रॅपर नेलं होतं ते आम्ही बॅगेत भरलं, घेऊन आलो रिटर्न. त्याच्यामुळे आता पण आम्ही आणलं आहे, बॅगेत ठेवणार, घरी येणार. त्याच्यात तुम्हाला तेच सांगतोय की कुठेही जाल तिथल्या वस्तूची जी आपले जे आता ही आपली धार्मिक स्थळ आहेत, हे आपले जे चांगले ठिकाण आहेत ते लोक बाहेरून बघण्यासाठी येणार आहेत. तर तुम्ही इथे येऊन घाण करू नका. तुम्ही काय खाताय ते तुम्ही तुमच्या बॅगमध्ये भरा आणि घरी येऊन जा. त्याच्यामुळे इथला परिसर पण स्वच्छ आहे. कारण इथं पण मी आता बघतोय आजूबाजूला खूप जण घाण केलेली आहे आणि आधीपासून सगळे प्लेट्स नंतर प्लास्टिक सगळं आजूबाजूला पसरलं आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी मात्र एंड करूया. कारण पुढचा काहीच प्लॅन नाही. आता ह्याचा बड्डेचं होतं पण अजून काय ते फिक्स नाही. ते आता रात्रीचं बघूया. तो काय तेवढा व्हिडिओ वाढवत नाही. तुम्ही पण कंटाळाल म्हणजे असं व्हिडिओ वाढवूया. त्याच्यामुळे आता इथून आता खाली उतरतोय. व्हिडिओ तुम्ही आपला पूर्ण बघितला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता असे नवीन व्हिडिओ घेऊन आपण कंटिन्यू येत राहू. आता 2 दिवस आहेत फक्त. मालवण सिरीज आपली येणार आहे, कारण मालवणला चाललो आपण. त्याच्यामुळे ती सिरीज पण पूर्ण धमाल होणार आहे. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ते पण तुम्हाला नक्की बघायला भेटेल. चला.